मंडळी, शहापूर शहरालगत गोठेकर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये बस स्टँडच्या अगदी पाठीमागे म्हणजेच लक्ष्मण नगर येथे आपल्याला एका निवासी भागामध्ये हरणाचे गोंडस पाडस रस्ता भरकडल्याने थेट मानवी वस्तीमध्ये हरणाचे गोंडस पाडस आले. तर नेमके हे आले कुठून, त्यानंतर भटक्या कुत्र्यांनी त्यांना किती त्रास दिला आणि त्याला हरणाच्या गोंडस पाडसाला पकडण्यात कसे यश आले, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी गणेश तुपे आणि आपण पाहत आहात आपल्या सर्वांचा आवडीचा चॅनल म्हणजेच जीटी इन्फो चॅनल. अचानक समोर आलेल्या देखण्या पाडसाला पाहून अनेकांचा मोह आवरला नाही. काही लोक त्याच्या पकडण्याच्या उद्देशाने त्याच्या मागे धावत सुटली. भटकी कुत्री पाठीमागे लावली, पाळीव कुत्री सुद्धा पाठीमागे लागली. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि लोकांच्या गोंधळामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते गोंडस पाडस सायरा वायरा मंडळी भर बाजारात पळू लागले. सुदैवाने परिसरातील सुज्ञ नागरिक संदीप शेळके यांनी जीटी इन्फो चॅनेलशी तात्काळ संपर्क साधला आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली. जीटी इन्फो चॅनेलने थेट वन विभागाशी संपर्क साधून वन विभागीय अधिकारी यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर वन विभागाची सिंघम स्टाईल आपल्याला पाहायला मिळाली. माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक संतोष खंदारे घटनास्थळी पोहोचले. अत्यंत हुशारीने आणि कौशल्याने त्यांनी पाळीव कुत्र्यांच्या आणि भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून त्या हरणाच्या पाडसाला सोडवले आणि थेट आपल्या ताब्यात घेतले. वन विभागाने पाडसाला ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक वैद्यकीय चाचणी केली. त्यानंतर सुदैवाने हरणाच्या पाडसाला कोणतीही दुखापत झालेली नव्हती. सांगायचा एकच उद्देश आहे की वन्यजीव मानवी वस्तीमध्ये आल्यास त्यांना पकडण्याचा किंवा त्रास देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. अशा वेळी थेट तुम्ही वन विभागाशी किंवा स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधून ही माहिती तात्काळ त्यांना कळवावी. तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास ते लहान मुलांवर सुद्धा हल्ला करू शकतात किंवा ते वन्य प्राणी जखमी सुद्धा होऊ शकतात किंवा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर मंडळी, अशा वेळी तुम्ही थेट यंत्रणेशी संपर्क साधावा. तर मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.